ज्यावेळी आपण एकटे असतो किंवा आपण आणि आपला पार्टनर आहोत त्यावेळी आपल्या आनंदाला आणि दुःखाला ही मर्यादा आहे. आता कुठल्या विचारवंतानं म्हटले मला माहित नाही, दुःख हे वाटलं तर ते कमी होतं आणि आनंद हा वाटला तर तो द्विगुणित होतो. आपण ज्यावेळी संयुक्त कुटुंब म्हणतो ते पहिल्या काळी असायचं संयुक्त कुटुंब. कल्पना करा की त्या कुटुंबामध्ये व्यक्तीचं सोशलायझेशन जे आहे, लहान मुलाचं सोशलायझेशन आहे ते अगदी व्यवस्थितरित्या होतं. ठीक आहे, घरामध्ये सासू नावाचा एक पात्र होतं, पण हे सासू नावाचं पात्र व्यावहारिक जीवनामध्ये कसं वागावं, कुणाशी कोणत्या पद्धतीने वागावं याचे चांगले कानमंत्र देखील देत होतं. आता आपण मराठी सिनेमातून ते सासू पात्र पूर्णपणे निगेटिव्हलीच ते हे केलेलं आहे, पण असं नाही ना. आज आपण बघतो अनेक कुटुंब स्थिर स्थावर असतात किंवा सामाजिक दृष्ट्या ती मोठी आहेत, त्याच्या पाठीमागं घरातल्या या व्यक्तींचा सुद्धा फार मोठा त्याला पाठिंबा असतो किंवा त्यांचं सहकार्य असतं. आता व्यक्ती स्वातंत्र्याचा आपण एवढा अवडंबर केलेला आहे, मग काय होतं की मी, माझी पत्नी, माझं मूल आणि आमचा फ्लॅट, मग हे आमचं विश्व झालं. या विश्वामध्ये कुणाला एंट्री नाहीये. हे दोघांपुरतं एका ठराविक काळापुरतंच मर्यादित बरोबर आहे. पण उद्या तुमच्यात जन्माला येणारं मूल आहे, याच्या सोशलायझेशनची काहीतरी प्रक्रिया आहे, त्याचा इतर व्यक्तींबरोबर संवाद, इतर व्यक्तींबरोबर जे भावनिक लायझनिंग होणं आहे हे आपण थांबवतो आणि मग खुरट्या मनप्रवृत्तीची मुलं तयार होतात. आपण बघितलं की ते तेवढ्या पुरतच, त्याच्या पलीकडे जाऊन विचार करणं या क्षमता सुद्धा हल्लीच्या पिढीमध्ये नाही. आणि ह्याला जबाबदार ही छोटी फॅमिली ज्याला म्हणतो, ते जे फॅड आपण केलेलं आहे ती आहे.